मीरा रोडमध्ये मनसेचा हा मोर्चा निघालेला आहे। आपण ही थेट दृश्य पाहतो। मराठी अस्मितेसाठी मनसेकडनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। एक एक करून मनसे कार्यकर्ते यामध्ये जोडले गेले। या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी जी आहे ती नाकारलेली होती। या मोर्चाला परवानगी नाकारलेली होती आणि सकाळी 10 वाजल्यापासून धरपकड जी आहे ती पोलिसांनी करायला सुरुवात केलेली होती। मात्र आता मराठी माणूस मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होतोय। कुठल्याही पक्षाचा झेंडा नाहीये। आमच्या भाषेवरती मुंबई आमची आहे। मुंबईची भाषा ही मराठी आहे। आम्ही कुठल्या भाषेला विरोध केला नव्हता, पण आमची भाषा तुम्ही शिकून घ्या हेच आमचं मागणं होतं आणि आमच्या नेत्यांनी कुठला विरोध नव्हता केलेला। आमचं एवढंच मत आहे की महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार। मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, 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 मराठी बोला तुम्ही, मराठी बोला। अरे आमच्या हक्काची, कोणाच्या बाबाची, मुंबई आमच्या हक्काची, कोणाच्या बाबाची। मनसेचे नेते अभिजित पानसे आता मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मराठी अस्मितेसाठी मनसेचा मोर्चा आहे असं सांगितलं जात आहे। मराठी माणसाची मोठी उपस्थिती मोर्चामध्ये आपण पाहताय। याआधी व्यापाऱ्यांकडनं मराठी बोलणार नाही या आशयावरून मीरा रोडमध्ये एका व्यापाऱ्याला मनसेकडनं मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हा मुद्दा आणखी तापलेला आहे। व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या ठिकाणी मोर्चा काढल्यानंतर त्याला उत्तर म्हणून मनसेकडनं मराठी अस्मितेसाठीचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये मराठीत चालणार हा मुद्दा घेऊन मनसेनं हा मोर्चा काढलेला आहे। मीरा रोड स्थानकाच्या दिशेनं हा मोर्चा निघालेला आहे। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, मात्र त्यानंतर सुद्धा मनसेकडनं हा मोर्चा काढण्यात आलाय। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। अभिजित पानसे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। राज ठाकरे स्वतः या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते, मात्र मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी का मिळत नाही असा संतप्त सवाल मनसेकडून केला जातोय। मीरा रोड स्थानकाच्या ठिकाणी आता हा मोर्चा जो आहे तो इथे पोहोचलेला आहे आणि सगळे मोर्चेकरी या ठिकाणी एकवटले।